नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत पिसारवे फाटे येथे. तर नेहमीच आपण अड्ड्यावर आल्यावर सर्वात पहिले आपले एक व्हिडिओ असते की अड्ड्यावर कोणते कोणते नंदी आलेले आहेत. आणि ही व्हिडिओ मोस्टली तुम्ही बघतच जा. जर तुमचे नंदी असतील किंवा तुम्हाला कोणाचे नंदी बघायचे असतील या जी पण तुम्हाला माहिती पाहिजे असेल अड्ड्याबद्दल असो या बाकी पण तुम्हाला जी पण माहिती पाहिजे असेल या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या कामाची माहिती भेटत जाईल. सो चला जास्त वेळ न घेता बघूया अड्ड्यावर कोणते कोणते नंदी आलेत ते. गुड्डू शेठ पटेल यांचा तुम्ही विमान बघताय आणि ही जागा फिक्स आहे विमानची. आपण जेव्हा पण मैदानात येतो इथेच आपल्या पिसावरे मैदानामध्ये आपलं विमान दिसतो. चला तर दादांशी 1 मिनिट देखील बोलूया. दादा, आज काही नियोजन आहे का विमानचं? आहे नियोजन विमानचा. आता समजेल रिंगला का आज शर्यत होणार आहे का? वेल 100%. 100. जर असला कोणाचा पडला तर आम्ही फिरूच. आणि आज पेरा वगैरे कोण असणार आहे? नाही आता तुम्हाला समजेल पैरा कोण आहे. गुपित आहे का? गुपित आहे पैरा. बघा मागे पूर्ण जे सवंगडे आहेत जे देखरेख करतात ते सर्वजण आहेत. आणि विमानची फिटनेस देखील बघा. सध्या बिंजोडमध्ये खूपच असा नावात असलेला विमान. बाजी 1001 मैदानात दाखल आहे. बघा राहुलभाई पाटील यांचा बाजी 1001 बघताय. आणि त्याच्या बाजूला बुलेट राजा तुम्ही बघताय. आज पेरा असणार. समोरच आपण गुगली बघताय. सध्या बिंजोडमध्ये खूप नावात असलेलं गुगली, कारण की याच्या वेगाचा तुम्हाला नक्कीच अंदाज असेल गुगली आता बिंजोडमध्ये किती नाव करते ते. आणि तसंच आता 3 फेऱ्यांमध्ये देखील आपण बघतोय गुगली पळत आहे. कारण की कराडच्या मैदानामध्ये तिथं आपण बघितलेला गटपास देखील केलेला, पण काही कारणास्तव तिथं मैदान नाही झालं कारण की पाऊस पडला त्यामुळे मैदान नाही झालं. तर तिथे आपल्याला तो मैदान काय पूर्ण बघायला नाही भेटला. तर नक्की तिथे गुगलीने चांगलं असं नाव केलं असतं. बघूया गुगली. आणि गुगलीच्या पाठीवर बघा कर्जूआई प्रसन्न करून असं चित्र देखील काढलेलं आहे. नक्कीच काल त्यांच्या वाटतं गावाची जत्रा होती. मी लाईव्हला वगैरे बघितलेलं. जत्रा होती ना काल? जत्रा होती असं. तर बाबा नमस्कार. नमस्कार. तर आज आपला बड्डे आहे, तर बड्डे निमित्त काय गुगलीची शर्यत वगैरे बघायला भेटेल का आता मला? आज तुम्हाला चांगली शर्यत बघायला भेटेल. शर्यत पण लागलेली आहे आमची. लागलेली आहे का? काय एक बैल सांगू नये का दोन्ही बैल सांगू नये? नाही, एक बैल सांगू नये. एक बैल सांगू नये. चला आता बाबांचा तर बड्डे देखील सेलिब्रेशन करतात. आणि या बाजूला पूर्ण सवंगडी आहेत ज्या गुगलीचं पूर्ण नियोजन वगैरे करतात ते आहेत. चला आता बड्डे सेलिब्रेशन करू. आनंद तारेकर आणि वैभव शेठ यांचा ट्रिपल हिंद केसरी वादळ देखील मैदानामध्ये दाखल आहे. बघा वादळ इथे जो शांत वाटतंय तो नक्कीच मैदानामध्ये धुमाकूळ घालतो. वादळासारखा त्याचा वेग आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपण बघतोय 3 फेऱ्यांमध्ये आणि बिंजोडमध्ये दोन्ही साईडला पण वादळाने खूप असं नाव केलेलं आहे. आणि आता पण तो नाव करतोय ट्रिपल हिंद केसरी वादळ. समोरच तुम्ही वजीर बघताय आणि वजीरने चांगला असा धुमाकूळ घातलेला आहे. बघा पायाखालची माती बघा कशा पद्धतीने त्याने उकलून टाकलेली आहे. पूर्ण आज ॲक्टिव्ह असं आहे वजीर. नक्कीच आज चांगली अशी शर्यत बघायला भेटणार आहे. आणि या बाजूला आपण रायफल बघतोय. चांगली अशी शर्यत आपल्याला आज बघायला भेटणार आहे. नमस्कार भाऊ. आपलं नाव काय? संदीप म्हात्रे. आणि आपल्या बैलाचं नाव काय? महबूब. महबूब. आज कोणती कोणती बैलं घेऊन आलेत आपण? हा एकच आणलाय. एकच आणलंय का? आज शर्यत वगैरे आहे का महबूबची? जमलेले आहे. आणि महबूबची काय काय कारकिर्दी आहे, म्हणजे आतापर्यंत किती गुलाल वगैरे घेतलेले आहेत? हे आम्ही काय लक्षातच ठेवलं नाही. आदत पासून टॉपलाच आहे. टॉपलाच आहे का? म्हणजे आज शर्यत वगैरे बघायला भेटेल का महबूबची? भेटेल ना. आणि पेरा वगैरे कोण असणार आहे असं का? आणि काय अपेक्षा असणार आहेत बैलाकडून पुढे? बैलाकडनं काय आमचं नावच काढावं बाकी काहीच नाही. नावच का? त्यांचं नाव निघावं बस, गावाचं नाव निघावं. अच्छा. या बाजूला बघता आपण पूर्ण मित्र परिवार आहे जे पण बैलाचे देखरेख वगैरे करतात ते ना? तेच करतात. आणि कसं असतं पूर्ण दिवसात बैलाचं नियोजन काय काय करतात? नियोजन काय सकाळी उठल्यावर आपलं थोडंफार खाणं असते. हां त्यानंतर हिरवा असते. हां. त्यानंतर दुपारून थोडा पेंडा पाणी हेच आपले. चला दादा मी शुभेच्छा देतो आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला. धन्यवाद. सुंदर अशा रूपाचा आणि तसाच वेगाचा बादशाह तुम्ही सुंदर बघताय. बघा कसा शांतपणे इथं सावलीत आराम करतोय, कारण की इथे शांत दिसणार सुंदर मैदानामध्ये तसा धुमाकूळ देखील घालतोय. हे नक्की दादा तुम्हाला कळलं असेल. आपण बिंजोडमध्ये बघतोय चांगल्या अशा शर्यती विजयी होत आहे सुंदर. या बाजूला बघा पूर्ण मित्र परिवार आता सुंदरच्या बाजूला देखील बसलेले आहेत. तर काय शर्यत वगैरे आहे का?
जमली नाही? नाव दिलंय का? नाही दिला. DSP ग्रुपचा आपण सरपंच बघतोय. बघा कशा रुबाबात आता आराम करतोय सरपंच. मस्त झाडाखाली दादांनी सरपंचाला बांधलेलं आहे. तर दादा नमस्कार. आज कसं नियोजन असणार आहे आपल्या सरपंचाचं? शर्यत वगैरे जमले का? नाव फिरू का? होय, शर्यत वगैरे झाली तर आपल्याला नक्कीच बघायला भेटेल सरपंचाची. तर बघा कशा पद्धतीने नंदी आराम करत आहे. एकदम सावलीमध्ये बसलेला आणि आराम देखील करत आहे. एकदम राजासारखा आराम करत आहे. समोरच बघा तुम्ही तानाजी बघताय. तानाजी 50-50. कारण की 50-50 का तर सोन्याची निवृत्ती झालेली आहे. म्हणजे चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या याची बैलगाडी क्षेत्रातून निवृत्ती झालेली आहे. म्हणून 7,007 वेजी आता 50-50 आपल्याला बघायला भेटते. आणि त्याच्याच बाजूला तुम्ही राजा देखील बघताय. राजा 50-50. समोरच तुम्ही बघत आहात खुटारीचा सोन्या. बघा सुंदर अशा रूपाचा सोन्या तुम्ही बघताय. तसा शांत देखील सोन्या. बघा कसं शिंगांमध्ये देखील तुम्हाला वेगळे असे दिसते. कारण की प्रत्येक बैलाचे आपण शिंग वगैरे बघतो. या बैलाच्या शिंगांमध्ये काहीतरी वेगळं असं युनिक असं आहे. आणि चांगलं शोभून देखील दिसतात. 7-4-6-4 सोन्या. समोरच बघा सुंदर असा तुम्ही नंदी बघताय. चला आता भाऊंशी बोलू आणि बैलाबद्दल आपण माहिती देखील घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? शिवाज गोडिंदे. आणि आपल्या बैलाचं नाव काय? प्रधान. आपल्या दावणीला कोणते कोणते बैल आहेत? प्रधान आहे, अजून एक छोटा तुपान आहे. छोटा तुपान आहे. आज शर्यत वगैरे जमले का आपली? झाली एक आता करता दुसरी. अच्छा, म्हणजे एक शर्यत तुम्ही विजयी झालात का? आणि दुसरे एक करताय. म्हणजे काय असं खास कारण एका दिवशी 2-2 शर्यती? आता लवकर झाली तो. आता अड्डा पण आता कॅन्सल बस. म्हणजे शेवटच्या अड्डे आपले उगलेले आहेत ना, म्हणून. अड्डा पण होतील आता. मग त्याच्यानंतर कसं असणार आहे नियोजन? घाटावर पाठवू. घाटावर पाठवणार आहेत. तर घाटावर कोण कोण म्हणजे काय फेरे वगैरे फिक्स आहेत का तिथे गेल्यावर फेरे करा? तिथे गेल्यावर करा का? आणि आपल्या बैलाने यावर्षी किती गुलाल घेतले तरी बा अंदाज आहे? आताच घेतले बैल आणि 20 महिने झालं बैल घेतला पण गुलाला 20 गुलाल झाले. 2 महिन्यामध्ये 20 गुलाल म्हणजे चांगला असं तुम्हाला बैलाने खुश देखील केलेलं आहे. मग घरातून सपोर्ट वगैरे कसा असतो? फोनवर बघवते. आई गेले फिरायला. हा. तिकडून फोन करतं की जिंकला का? बघा भाऊ या बाजूला आहेत. काय जिंकले का? अच्छा, हेच गाडी यांचीच गाडी होती आणि याच भावाने मागली. तर आता ते सुट्टी मेकर आहे भाई. किती वर्ष झाले सुट्टी मेकिंग करतो? नाही किती वर्ष नाही झालं, आताच सुरुवात केली मी. हा, असते. कसा आहे एक्सपिरियन्स सुट्टी मेकरचा? चतुरला राहायला लागतं फक्त सुट्टीला. हा, आणि बैलावर लक्ष द्यावं लागतं आणि मामा पण लक्ष द्यावं लागतं. बरं. ठीक आहे, चला धन्यवाद. समोरच बघा सुंदर असं तुम्ही नंदी बघता आणि गुलाल देखील घेतलेला आहे. चला तर दादांशी बोलूया. दादा नमस्कार. काय आपल्या बैलाचं नाव आहे? आणि आज आपल्या बैलाने गुलाल घेतलेला आहे, तर कसा आनंद व्यक्त कराल? आनंद मस्त वाटते. का आधी गुलाल वगैरे काय जरा? हा, आजारी होता का? मग आजारमधून बाहेर निघण्यासाठी बैलाची मग काय काय मेहनत केली तुम्ही? भरपूर असतं. बोला. आमचं नाव नाही, आमची बोलक आमच्या बैला मुलं. अच्छा, तर भाऊ तुम्ही बैलासोबतच असता का? हा, बैलासोबत. कसं आहे तुमचं बैलावर प्रेम वगैरे? प्रेम भरपूर आहे. भरपूर आहे का? बघा सुंदर असा. बोलायचे का तू बोला. तर भाऊ नमस्कार. आपलं नाव काय? अंकित भोईर. आणि आपल्या नंदीचं नाव काय? काय मग शर्यत वगैरे जमले का आपली? जमले. पेहरा कोण असणार आहे आज? किसना आहे तिकडचा. किसना आहे का? हा बाजूला आहे हा का? ही जोडी आपली आधी पळालेली आहे का? आणि यावर्षी सीझनला किती गुलाल झाले? कारण आता आपला सीझन एंड होतोय बघायला गेलं. पावसाला आल्यानंतर आपला सीझन एंड होतोय. तर किती गुलाल तरी घेतले तुम्ही? किती? 11 झाले का? मग कसा आनंद व्यक्त करा. 11 गुलालाचे मानकरी झाले तर चांगलं वाटते का? आणि भाऊ तुझं बैलावर आपलं प्रेम कसं आहे? खूप प्रेम आहे आणि मला कायम आवडता बैल म्हणजे नंद्या. त्याचा स्वभाव कसा आहे बैलाचा? तू जेव्हा जवळ असतो तेव्हा? मला अजिबात मारत नाही हो बैल. मार. मी त्या बिना असा सोडता पण त्याला हात लावतं. घरी असल्यावर पण तो मला अजिबात मारत नाही. नक्कीच आपण ज्या प्राण्याला आपण जीव लावतो ते देखील आपल्याला जीव लावतात. त्याचं एक सुंदर असं उदाहरण दादांनी दिलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. ते आपल्या सबस्क्रायबर भेटलेला. भाई तुझं नाव काय? प्रथमेश भोईर. काय बैल वगैरे घेऊन आले का? बैल घेऊन आलो. मग काय गुलाल घेतला का? नाही आता आलोय. आता आले का? म्हणजे अजून जोडण्यात आला. जोडण्यात आलं. काय नाव आहे आपल्या बैलांचा? SP.
एस पी का? आणि जोड कोण असेल म्हणजे आपला पेहरा कोण असेल आज? तुझं नाव का बाई? अच्छा ठीक आहे, चल भेटतो.